Hello kids, today we are going to see the second part of the lesson adjective, and that part is degree of comparison. Degree of comparison, comparison म्हणजे तुलना. Degrees म्हणजे क्रमवारी किंवा प्रतवारी. In the degrees of comparison we will see that the degree of comparison is subdivided or divided into three parts: positive degree, comparative degree and superlative degree. डिग्री ऑफ कंपॅरिझनचे हे तीन प्रमुख प्रकार आहेत: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री, ज्यावेळी एखाद्या गोष्टीची तुलना होत असते दोघांमध्ये आणि तुलना होत असलेलं विशेषण किंवा गोष्ट ही समान वेटेज, समान किंवा समतुल्य असते, त्यावेळी तिथे पॉझिटिव्ह डिग्री वापरली जाते. when we compare same quality between two people or two objects, but the compared adjective or compared quality is equal in weightage, that time we use positive degree. For example, Raju is as tall as Rohan. See here, we see the comparison of height between these two boys, and what we found, they both are equal in height. Their height is same. To show this same similarity or sameness or equality, we use the positive degree. In this degree, adjective is used in its original form, and the term, when you want to show the positive degree, that time we use it in this form as, whatever the adjective, put the adjective between these two similes as and use it. For example, see, I have written here Raju is as tall as, and between that tall is the adjective. So we compare the adjective with the simile as. In this way we use the positive डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज किंवा सो ॲज ही सिमिली वापरली जाते. आणि मुख्य म्हणजे काय असतं की कुठलंही ॲडजेक्टिव्ह किंवा कुठलीही जी क्वालिटी आहे ही त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्येच वापरते, त्याला कुठलंही ॲडिशनल सफिक्स किंवा प्रिफिक्स नसतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाउ आफ्टर दिस वी आर गोइंग टू सी द second degree of comparison, and that the second degree of comparison is comparative degree. Okay, see here, comparative degree. Comparative degree, it is used to show comparison between one with another only. One with another means दोन गोष्टींची तुलना होते आहे, पण त्या गोष्टी समान नाही आहेत. एकाकडे एक गोष्ट जास्त आहे आणि दुसऱ्याकडे कमी आहे. अशा सीनमध्ये आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतो. नाउ हाऊ टू आयडेंटिफाय कंपॅरेटिव्ह डिग्री? सी, इन दिस डिग्री ॲडजेक्टिव्ह कम्स विथ सफिक्स ER and comparison shows with the conjunction than. For example, Raju is taller than Rohan. या डिग्रीमध्ये काय असतं बघा, एक तर दोनच वस्तूंची तुलना केली जाते, पण एकाकडे एक गोष्ट जास्त असते, दुसऱ्याकडे कमी असते. दुसरी गोष्ट ही ओळखायचं कसं की ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे? सिंपल आहे. इन दिस सेंटेन्स यू विल गेट द सफिक्स ER. सफिक्स मीन्स adjective ends with the alphabet suffix. See here, ER, and comes with the conjunction than, THAN. See, there is a difference between these two words, than आणि then. ह्यामध्ये गफलत करायची नाही. You have to use the conjunction than. Now, what is the meaning of this sentence? Raju is taller than Rohan. म्हणजे राजूची जी हाईट आहे ही रोहनपेक्षा जास्त आहे. ज्याची तुलना करायची आहे ते ऑब्जेक्ट फर्स्ट येतं आणि ज्याच्याशी करायची आहे ते दॅन नंतर येतं.
हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये ॲडजेक्टिव्हमध्ये लक्षात कसं ठेवायचं, काय येतं आपल्याला, सिम्पल आहे. ER मिळतो तुम्हाला ॲडजेक्टिव्हच्या नंतर, दॅन हे तुम्हाला कंजंक्शन मिळणार, आणि समटाईम्स वॉट वी यूज मोर, फॉर एक्झाम्पल मोर ब्युटिफुल, मोर करेजियस. ज्यावेळी जे ॲडजेक्टिव्ह असतं त्याला FUL अशी किंवा EOUS किंवा मोर रेग्युलर, तर अशा वेळी काय करतो आपण, मोर हे कंजंक्शन वापरतो. कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी मोर हा शब्द वापरला जातो, दॅन हा शब्द वापरला जातो, आणि ER वापरला जातं. आणि ज्यावेळी सेंटेन्समध्ये एनी अदर असतं, हेही लक्षात ठेवा, एनी अदर असतं त्यावेळीसुद्धा कंपॅरेटिव्ह डिग्री असते. दॅन आलं की तो शब्द, जे सेंटेन्स आहे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे, हे लक्षातच ठेवायचं आहे. जसं ॲज सो ॲज असेल तर ते पॉझिटिव्ह डिग्री, तसं दॅन असेल, मोर दॅन असेल किंवा ER लावलेलं ॲडजेक्टिव्हला आणि दॅन असेल तर ती कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. देन नेक्स्ट इज सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री, देर इज अ कंपॅरिझन बिटवीन वन विथ मेनी. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये समान तुलना असलेली गोष्ट आपण बघितली आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एकाची तुलना दुसऱ्याची होते, पण कमी जास्त असेल तर होते. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय होतं, एकाची तुलना अनेकांशी केली जाते, अनेक ऑब्जेक्टशी केली जाते, त्यावेळी आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरतो. यामध्ये काय असतं बघा, लक्षात घ्या. इन दिस डिग्री ॲडजेक्टिव्ह कम्स विथ सफिक्स EST. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय होतं, ER होतं, आणि यामध्ये काय आहे, EST आहे. अँड द वर्ड मोस्ट विल बी देअर. ओके. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा नियम की तुम्हाला कसं कळणार की ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे, एक तर त्याला EST असतो, त्यानंतर तिथे तुम्हाला जे ॲडजेक्टिव्ह असेल त्या ॲडजेक्टिव्हच्या आधी तुम्हाला द हे आर्टिकल मिळणार. वाक्यात जर ॲडजेक्टिव्हच्या आधी द आहे तर तिथे समजूनच द्यायचं आहे की ते जे सेंटेन्स आहे ते सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. या वाक्यामध्ये जसं तुम्हाला मी म्हटलं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला एनी अदरचं वाक्य मिळू शकतं, तर सुपरलेटिव्ह डिग्रीचे मध्ये जे वाक्याची सुरुवात बहुतांशी काय होतं, वन अनदर किंवा वन अदर किंवा वन ऑफ द या वाक्याने सुद्धा सुरुवात होऊ शकते. तर ही काही हे आहेत ती लक्षात ठेवायची आहेत. आता यामध्ये सेंटेन्स कसं आहे बघा, राजू इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. In this sentence, see here in this sentence, Raju is the tallest boy in the class. या वाक्यात काय केलं आहे, राजू या एका मुलाची तुलना क्लासमधल्या बाकीच्या सगळ्या मुलांशी केली गेली आहे. मीन्स वन विथ मेनी, कम्पेअर्ड वन ऑब्जेक्ट विथ मेनी ऑब्जेक्ट. सो देन सेकंड इज द ॲडजेक्टिव्ह हिअर एंड्स विथ EST. ह्या ॲडजेक्टिव्हचे जे एंड होतो आहे, हा ॲडजेक्टिव्हचं जे एंड आहे हा ESTने होतो आहे. So here we comes to know this is superlative degree. Okay. So हे 3 डिग्रीचे प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. Now after saying the term comparative, positive and superlative, we will directly go towards some rules. Okay. तुमच्या बुकमध्ये आहेत पेज नंबर 77. Here see some words are there, positive, superlative and comparative. First word is strong, stronger, strongest. We have already seen that comparative adjective ends with the suffix ER and superlative adjective ends with the suffix EST. So we get the simple rule over here: strong, stronger, strongest; tall, taller, tallest. Second rule, in the adjective already ends with E, add only R or EST. म्हणजे काय की ज्या शब्दाच्या शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये फक्त E असेल, ऑलरेडी E दिलेला असेल, तर तिथे तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्री करताना पुन्हा ER नाही लावायचं, फक्त R किंवा ST लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल सी लार्ज, LARGE. हिअर इज द वर्ड लार्ज. दिस वर्ड एंड्स विथ E. So what we will do, we will add in comparative section, we will add only R in it and make its form larger, LARGER, and in the superlative form
we add only st and we will make the word largest, largest. White, whiter, whitest. Okay. Then third rule is, if the adjective ends with y, then replace the y with I and add er or est. म्हणजे काय, समजा शब्दाच्या लास्टचा वर्ड जो आहे तो वाय आहे आणि तुम्हाला त्याचा कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह फॉर्म करायचा आहे, तर काय करायचं आहे, तर वायच्या ऐवजी आय घ्यायचा आणि त्याला कंपॅरेटिव्हमध्ये er जोडायचा, सुपरलेटिव्हमध्ये एस टी जोडायचा. बघा, LAZY, LIZIER. We replace the y with I and we add the suffix er. Same in superlative form, LAZI. Instead of y we have taken I and we add the suffix est, laziest. Easy, easier, easiest. For the fourth rule is, for the short words ending with consonant sound, double the last letter and then add er or est. Means what? जेव्हा शब्दाचा शेवटचं अक्षर जे आहे हे कॉन्सोनंट असेल आणि त्याच्या आधीचं अक्षर हे वॉवेल असेल, विच आर द वॉवेल्स AEIOU, यापैकी वॉवेल असेल, तर तुम्ही ज्यावेळी कंपॅरेटिव्ह डिग्री करताय त्यावेळी जे शेवटचं तुम्हाला इथे दिलेलं कॉन्सोनंट असतं ते डबल घ्यायचं असतं आणि त्याच्या पुढे ER किंवा EST जोडायचं असतं. फॉर एक्झाम्पल फॅट, इथे बघा, इथे टी हे लास्ट वर्ड आहे, अक्षर आहे, पण त्याच्या आधीचं काय आहे, इट्स अ वॉवेल, राईट. लास्ट इज कॉन्सोनंट, बिफोर दॅट वी यूज वॉवेल. सो वी ॲड द कॉन्सोनंट, double we add the consonant same in it, same consonant we will add here and we add suffix er and then est. Fat, fatter, fattest. Big, bigger, biggest. For the adjective of more than 2 syllables, add more or most before. Rule 5th is, for adjective of more than 2 syllables, add more or most before the word. ज्यावेळी ॲडजेक्टिव्ह जो असतो ह्याच्यामध्ये 2 सिलेबल्स असतात त्यावेळी आपण काय करतोय, मोर किंवा मोस्ट वापरतो. तर ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, जे ॲडजेक्टिव्ज असतात जनरली द ॲडजेक्टिव्ह विच एंड्स विथ द सफिक्स FUL or OUS, that time before that we use the more or most वर्ड. ओके, मोठे जे वर्ड्स असतील जे FUL किंवा OUS अशासारख्या सफिक्सने ॲड होतात, सफिक्सने एंड्स होतात, त्यावेळी काय करतो आपण, त्याच्या आधी मोर किंवा मोस्ट वापरतो. ऑफकोर्स वी हॅव सम इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह और एक्सेप्शन्स फॉर दिस ऑल these above rules. See these words: good, better, best, bad, worse, worst, little, less, least, far, further, furthest, much, more, most, old, older, oldest, late, later, latest. ओके, सो असेही काही शब्द असतात. हिची लिस्ट तुम्हाला मिळून जाईल. हे शब्द तुम्हाला पाठच करावे लागतील, ह्याला दुसरा काही ऑप्शन नाही आहे आपल्याला. तर यू हॅव टू लर्न दिस वर्ड. I hope you understand these 5 rules regarding the degree of comparison. We will see only 2 samples over here, 2 questions we are going to see regarding this. The first question is, identify the word with the correct usage of degree. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील आणि त्यातला करेक्ट डिग्रीचा जो यूसेज केलेला वर्ड आहे तो तुम्हाला चूज करायचा आहे आणि ऑप्शनला काय करायचं आहे, राऊंड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथे जे आहे ते 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. फॅट, मोर फॅटर, मोस्ट फॅटेस्ट अँड मोर फॅट. आता फॅट हा जो वर्ड आहे FAT फॅट इट इज इन पॉझिटिव्ह डिग्री, राईट. मोर फॅटर डबल सिलॅबल नाही आहे त्याच्यामध्ये, हा किंवा कुठे त्याला FUL किंवा असं कुठलंही सफिक्स नाही, त्यामुळे मोर किंवा मोस्ट इथे ऑप्शन येणारच नाही आहे. मोर फॅट येईल का, जरी मोर आलं तरी त्या ॲडजेक्टिव्हला ER हे सफिक्स जोडतं, म्हणजे ही रॉंग आहे. मोर फॅटर पण रॉंग आहे, मोस्ट फॅटेस्ट पण रॉंग आहे. सो ओनली 1 ऑप्शन इज राईट, दॅट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1.
correct. So we will dark the option number 1. Okay, in this way we will dark the option number 1. Then second question, identify the correct option of the given word to fill in the blank. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे, सॉरी तुम्हाला कुठलं ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे ते दिलेलं आहे आणि त्याचं कोणतं रूप इथे तुम्हाला करेक्ट ऑप्शन वापरायचं आहे ते दिलेलं आहे. द सेंटेन्स इज दे वेर डॅश दॅन द लायन. दॅन आहे म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय येणार आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म येणार आहे. मग कंपॅरेटिव्हमध्ये आपल्याला काय लक्षात आहे, दिस वर्ड ॲडजेक्टिव्ह एंड्स विथ और ॲडेड विथ द सफिक्स ER. मग ह्या 4 ऑप्शनमध्ये ER असलेला ऑप्शन कुठला आहे बघा. बिगेस्ट आहे का, नाही. ॲज बिग ॲज, नो. बिगर, येस. द वर्ड बिग इज एंड्स विथ द suffix ER. Big, no. Means option 3 is right. So we will darken the option number 3. In this way we will solve these kinds of question. Okay, I hope you understood this degrees of comparison. ह्याच्या आधी आपण ॲडजेक्टिव्हचा भाग बघितलेला आहे, काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. इथे हा लेसन जो आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन हाही कंप्लीट होतो आहे. यू हॅव ऑलरेडी सॉल्व क्वेश्चन नंबर 1, 2, 3 ऑन पेज नंबर 78 and 79. नाउ यू विल सॉल्व क्वेश्चन नंबर 4. आयडेंटिफाय द वर्ड्स विथ द करेक्ट युसेज ऑफ डिग्री. हे बघा, मोर बेटर, व्हेरी बेटर, मोस्ट बेटर, बेटर, याच्यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे तो तुम्हाला डार्क करायचा आहे. Like this, in this way you will solve this. And question number 5, correct usage, fill in the blank with correct usage, and you have to darken the option. Understood? I hope you understood this lesson and solve this question number 4 and question number 5 on page number 79. This is your today's homework. If you have any question related this, please ask me. You are free to ask. And thank you for watching. Bye bye.